बघा, सगळ्यात पहिलं आहे आपलं फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट. काय दिलेलं आहे? फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट. आपल्याला कॅपिटल रिक्वायरमेंट दिलेले आहे. आपल्या क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे की कॅपिटल रिक्वायरमेंट. पुस्तकात तुम्ही बघितलं तर तुम्हाला फर्स्ट चॅप्टरमधला सेकंड पॉईंट दिसेल, कॅपिटल रिक्वायरमेंट. आता कुठल्या कुठल्या प्रकारचे कॅपिटल रिक्वायर्ड असतात? 2 प्रकारचे, फिक्स्ड कॅपिटल, वर्किंग कॅपिटल. तर त्यातला आपण पहिला पार्ट बघतोय, फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट. आता फिक्स्ड कॅपिटल म्हणजे काय हे बघणं पहिले गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर मग पुढचं. बघा काय दिलेलं आहे, इन ऑर्डर टू स्टार्ट द बिझनेस फंड आर रिक्वायर्ड टू परचेस फिक्स ॲसेट लाईक लँड, बिल्डिंग, प्लांट, मशिनरी, फर्निचर, etc. आता साहजिक गोष्ट आहे, एखादा बिझनेस जर तुम्ही चालू करायचा म्हटला तर आपण असं कुठेही रिकाम्या जागेत आपला बिझनेस चालू करू शकत नाही. एक फार्मिंग सोडलं तर बाकी कुठलंच नाही. जरी फार्मिंगही म्हटलं, ॲग्रिकल्चर जरी म्हटलं तरी तुम्हाला शेत विकत घ्यावंच लागतं. ती पण तुमची काय एक प्रकारची फिक्स ॲसेट आहे. ठीक आहे. पण आता काय की इथे आपल्याला कुठल्याही प्रकारचा बिझनेस करताना काय लागतं? लँड, बिल्डिंग, प्लांट, मशिनरी आणि फर्निचर. ह्याच्या व्यतिरिक्तही लागू शकतं. डिपेंड करतं ते तुमचा बिझनेस कुठल्या प्रकारचा आहे त्याच्यावर. मग आता कुठल्याही प्रकारचा बिझनेस करताना तुम्हाला जागा आली, मग ती तुम्ही खरेदी करता किंवा लीजवर घेता, हा वेगळा पार्ट आहे. पण लँड जी आहे ही असं नाही आहे की आज तुम्ही एक वेगळी लँड घेतली, आज एका जागेवर तुम्ही बिझनेस चालू केला आणि तुम्हाला वाटलं की तो बिझनेस व्यवस्थित, ती जागा आपल्याला काही व्यवस्थित वाटत नाही आहे तर उद्या ती विकली. असं होऊ शकत नाही. ॲटलिस्ट 1 मंथ, 1 इयर, वर्षानुवर्ष ती तुमची तशीच असते. तर ही काय आहे? तुमची फिक्स्ड असेट आहे. तर जी लँड तुम्ही खरेदी करता ती तुमची काय आहे? ही खूप वर्षांसाठीची तुमची असते आणि ती तुमच्यासोबत असते. त्याच्यामुळे ती आहे तुमची फिक्स असेट. तसंच बिल्डिंग. आता लँड घेतली म्हणून मोकळ्या जागेवर तुम्ही बिझनेस चालू करू शकत नाही. तुम्हाला 4 भिंती बनवाव्या लागतील. त्या कशाच्याही असू शकतील. तुम्हाला जर वाटलं तुम्ही पत्र्याच्या चालू करायच्या, तुम्ही तशा करू शकता. तुमचं सेटअप डिपेंड करतं तुम्ही तुमच्या कसं सेट करताय. पण तुम्हाला बिल्डिंग लागते. हे पण तुमचं काय आहे? फिक्स ॲसेट आहे. प्लांट, तुम्ही जो काही प्लांट बनवला आहे त्याला काय लागतील, ज्या काही गोष्टी तुमच्यासाठी, तिथे इलेक्ट्रिसिटी आली, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे डेव्हलप केल्या, तो काय आहे? तुमचा प्लांट. म्हणजे तो तुमची लाँग टर्म ॲसेट आहे, म्हणून ती तुमची ते तुमचं फिक्स्ड कॅपिटल झालं. मशिनरीसुद्धा तुम्ही एकदा खरेदी केली की ती तुम्हाला वर्षानुवर्ष पुरते, त्याच्यामुळं ती तुमची फिक्स कॅपिटल आहे. फर्निचर म्हणजे काय की आता जर तुम्ही म्हटलं की ऑर्गनायझेशनमध्ये एक मशिनरी आहे, तर त्या मशिनरीबरोबर तुम्हाला बसायला काहीतरी चेअर लागत असेल, ते फर्निचर आहे. तुमच्या कंपनीचे तुम्ही ओनर आहात, तुम्हाला बसायला टेबल खुर्ची लागेल किंवा ऑर्गनायझेशनमधले लोक मध्यंतरी ब्रेक घेतात, मग त्यांना मध्ये जेवायला जर काही त्यांचं सेटअप करून द्यायचं असेल तर ते फर्निचर आलं. असं नंबर ऑफ टाईपचं फर्निचर असतं. तुम्ही वेगवेगळ्या कंपार्टमेंट बनवता, डिपार्टमेंट बनवता, फायनान्स डिपार्टमेंट वेगळं, मॅनेजमेंटचं वेगळं, असं काय वेगवेगळं असतं, तर त्याचं फर्निचर तुम्हाला बनवायला लागतं. हे सगळं काय आहे? फर्निचर आहे. आणि हे काही तुम्ही आज वेगळं बनवलं आणि उद्या वेगळं बनवलं असं करत नाही. ते पण तुमचं फिक्स्ड असतं. त्याच्यामुळे हे तुमचं काय आहे? फिक्स्ड कॅपिटल आहे. त्यानंतर काय दिला आहे दुसरा पॉईंट, दिस इज नोन ॲज द फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट. यावरच्या सगळ्यांना काय म्हणतात? फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट टू द एंटरप्राइज. कशाचं आहे हे? एंटरप्राइजचं. द फंड रिक्वायर्ड्स इन द फिक्स्ड ॲसेट रिमेन इन्व्हेस्टेड इन द बिझनेस. जो तुमचा फंड आहे, कुठल्याही प्रकारची अमाऊंट आहे, मनी आहे, जे तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये यूज केली, रिक्वायर्ड असलेली, तुम्हाला गरजेची असलेली जी फिक्स्ड ॲसेट आहे ती तुम्ही ऑर्गनायझेशनमध्ये आणली आणि ती कशासाठी आहे? लाँग टर्मसाठी, शॉर्ट टर्मसाठी नाही, लाँग टर्मसाठी. त्याला काय म्हणतो आपण? फिक्स्ड कॅपिटल. दुसरं काय दिलेलं आहे? डिफरंट बिझनेस युनिट नीड व्हॅरिंग अमाऊंट ऑफ फिक्स्ड कॅपिटल. प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी किंवा प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळ्या प्रकारचं कॅपिटल लागत असतं. ते कशावर डिपेंड असतं? त्या ऑर्गनायझेशनवर. फिक्स्ड कॅपिटल डिपेंडिंग ऑन व्हेरियस फॅक्टर्स सच ॲज नेचर ऑफ द बिझनेस. कशावर डिपेंड असतं ते?
ऑर्गनायझेशनवर. तुमचा बिझनेस कशा प्रकारचा आहे त्याच्यावर तुमचं फिक्स्ड कॅपिटल डिपेंड असतं. आता फॉर एक्झाम्पल, सपोज जर तुमचा बिझनेस आपलं एज्युकेशन सेक्टर आहे, आपण एखादा क्लास चालू केलेले असतील, तर मग त्या क्लासमध्ये तुम्हाला काय लागतं जास्तीत जास्त? फर्निचर, क्लासरूम, हे काय आहे तुमचं फिक्स्ड कॅपिटल. तसंच जर एखादा मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस असेल, तर मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसमधलं फिक्स्ड कॅपिटल काय असू शकतं? ती त्यांची लँड, बिल्डिंग आणि मशिनरी, हे काय आहे त्यांचं फिक्स्ड कॅपिटल. तसंच एखादं वेगळं आहे, सपोज की ट्रेडिंग, म्हणजे एखादं शॉप असेल, तर त्या शॉपकीपरला काय लागेल? फक्त त्याचं दुकान लागेल, जे त्याची लँड आहे, त्याचं जे बिल्डिंग आहे, ती तेवढी त्याची फिक्स्ड कॅपिटल असेल. परंतु त्याच्या दुकानातल्या ज्या काही वस्तू आहेत, त्या वस्तू तर कायमस्वरूपी बदलणाऱ्या असणार आहे. कस्टमर येणार, वस्तू खरेदी करणार आणि परत जाणार. म्हणजे त्या कस्टमरला तिथे येऊन राहायची गरज नाही आहे, त्याच्यामुळे त्याला फर्निचर फारसं बनवायची गरज नाही आहे. फर्निचर कुठलं असेल? फक्त कबर्ड वगैरे जे त्याला ठेवायसाठी लागतं, हे त्याचं फिक्स्ड कॅपिटल असतं. म्हणजे जो एखादा शॉपकीपर आहे त्याला कमी प्रमाणात लागतं. तसंच बघा खाली दिलेलंच आहे, अ ट्रेडिंग कन्सर्न टू एक्झाम्पल मे रिक्वायर स्मॉल अमाऊंट टू द फिक्स्ड कॅपिटल. ट्रेडिंग कन्सर्न, शॉपकीपरला काय लागतं? फार कमी प्रमाणात फिक्स्ड कॅपिटल लागतं ॲज कम्पेअर टू द मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न. मॅन्युफॅक्चरिंग कंपनीपेक्षा, मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला बट ऑबियस आहे की त्याला फर्निचर लागणार, लँड लागणार, बिल्डिंग लागणार, परत मशिनरी लागणार. त्याच्या व्यतिरिक्त लोकांना देण्यासाठी काही जर वेगळ्या काही सोयीसुविधा लागत असतील तर त्या असतील. हे काय आहे त्यांचं फिक्स्ड कॅपिटल. तसंच जर ट्रेडिंग कन्सर्न जर आपण विचार केला, एखादा साधारण दुकानदाराचा जर विचार केला, किंवा एखादा नॉर्मल बिझनेस असेल, त्याचा जर तुम्ही विचार केला, तर त्या कंडिशनमध्ये काय असतं? कस्टमर तुमच्याकडे येतो, तुम्ही त्याला सर्व्हिस देता आणि तो तिथे तुमचा व्यवहार संपतो. म्हणजे एक दुकानदाराचं जर घेतलं तरी दुकानदार काय करतो? तुम्ही त्याच्याकडे गेला, कपडेवाल्याचं दुकान आहे आणि त्या कपडेवाल्याच्या दुकानामध्ये तुम्ही जाता, तुमच्या आवडीच्या वस्तू तो तुम्हाला दाखवतो, दाखवल्यानंतर त्यातली आवडीची वस्तू तुम्ही खरेदी करता आणि बाकीचं सगळं तुमचा व्यवहार तिथेच संपतो. मग यासाठी तुम्हाला काय गरजेचं आहे? फक्त तुमच्या दुकानातलं मटेरियल ठेवण्यासाठी लागणारे जे काही कबर्ड्स असतील ते, तुम्हाला दाखवण्यासाठीचा जो काही टेबल असतो तो, आणि ती बिल्डिंग. मग त्या व्यक्तीला फिक्स्ड कॅपिटल किती लागतं? तेवढी ती बिल्डिंग आणि तेवढं फर्निचर. बाकी काहीही त्याच्याकडचं फिक्स्ड नसतं. तर मग काय म्हटलेलं आहे? ट्रेडिंग कन्सर्न टू एक्झाम्पल, ट्रेडिंगचा जर विचार केला तर त्याच्याकडे फिक्स्ड कॅपिटल हे मॅन्युफॅक्चरिंगपेक्षा कमी असतं. लाईक वॉइस द नीड फॉर फिक्स्ड कॅपिटल इन्व्हेस्टमेंट वुड बी ग्रेटर फॉर द लार्ज एंटरप्राइजेस ॲज कम्पेअर टू दॅट ऑफ स्मॉल एंटरप्राइजेस. बट सोपं आहे. जर तुमचे ऑर्गनायझेशन मोठे असेल, तुमचं एंटरप्राइज मोठं असेल, तर तुमचं फिक्स्ड कॅपिटल जास्त असेल. तुमचं एंटरप्राइज छोटं असेल तर तुमचं फिक्स्ड कॅपिटल पण कमीच असणार आहे. फॉर एक्झाम्पल काय दिलेलं आहे फिक्स्ड कॅपिटलमध्ये? तुमचे टेबल, चेअर, बिल्डिंग, लँड, कबर्ड्स, AC, हे काय सगळे तुमचे फिक्स्ड कॅपिटल आहे. कारण हे तुम्हाला वर्षानुवर्ष पुरणार आहे, बरेच वर्ष हे तुम्हाला साथ देणार आहे. आणि हे खराब झाले तरीही तुम्ही त्याला रिपेअर करता, आणि रिपेअर होऊ शकत नसेल तर तुम्ही त्याला काहीतरी कमी किमतीमध्ये विकून त्याची अमाऊंट तयार करता आणि परत दुसरी त्याच्यावर खरेदी करता. म्हणजे हे काय आहे? एक फिक्स्ड कॅपिटल आहे. आता ह्यातलाच पुढचा पार्ट तुम्ही तुमच्या पुस्तकात बघितलं तरी तुम्हाला हे पॉईंट दिसतील. फॅक्टर अफेक्टिंग अ फिक्स्ड कॅपिटल. कुठले कुठले फॅक्टर्स आहेत जे फिक्स्ड कॅपिटलला अफेक्ट करतात? आता फॉर एक्झाम्पल मी इथे जे काही कव्हर केलं आहे, हे जे पॉईंट कव्हर केलेत, या पॉईंटमध्येच हे पॉईंट कव्हर झालेले आहेत बघा. तरी पण मी परत एकदा सांगते. नेचर ऑफ बिझनेस. सगळ्यात पहिला पॉईंट काय आहे आपला? नेचर ऑफ बिझनेस. बरोबर आहे. आपण इथेच बघितलं की ऑर्गनायझेशनचं हे कशावर डिपेंड असतो? त्याच्या बिझनेसचं नेचर कसं आहे, कशा प्रकारचा त्याचा बिझनेस आहे. डिफरंट बिझनेसच्या गरजा वेगवेगळ्या असतात. वेगवेगळ्या बिझनेसच्या गरजा वेगवेगळ्या असू शकतात. एज्युकेशन सेक्टरच्या गरजा वेगळ्या आहेत, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरच्या गरजा वेगळ्या आहेत, प्रोडक्शनच्या गरजा वेगळ्या आहेत. जे डिपार्टमेंट ज्या पद्धतीने काम करतं, ज्या टेक्स्टाईलच्या गरजा वेगळ्या असतील, तर ज्या पद्धतीने जे ऑर्गनायझेशन काम करतं त्या पद्धतीने त्याला फिक्स्ड कॅपिटलची गरज असते.
आता साईज ऑफ बिझनेस, परत दुसरं काय अफेक्ट करतं फिक्स्ड कॅपिटल ठरवताना, त्या ऑर्गनायझेशनची साईज किती मोठी आहे, इथेच बघितलं आपण. लाईकवाईज द नीड फॉर द फिक्स्ड कॅपिटल इन्व्हेस्टमेंट कुड ग्रेटर फॉर द लार्ज एंटरप्राइजेस. जास्त नीड कुठं पडते, लार्ज एंटरप्राइजेसला, ॲज कम्पेअर टू दॅट द स्मॉल एंटरप्राइजेस. म्हणजे जर तुमचा एंटरप्राइज छोटा असेल, तुमच्या बिझनेसची साईज छोटी असेल, तर तुम्हाला कमी हे लागणार आहे, फिक्स्ड कॅपिटल लागणार आहे. आणि साईज मोठी असेल तर तुम्हाला जास्त लागणार आहे. स्कोप ऑफ बिझनेस, परत तुमचं फिक्स्ड कॅपिटल कुठं ठरलं जाते की आपल्या बिझनेसला कुठे कुठे स्कोप आहे, कुठपर्यंत आपला बिझनेस काम करू शकतो, भविष्यात आपल्याला कुठल्या प्रकारचं फिक्स्ड कॅपिटल लागू शकतं, या गोष्टीचा विचार करून सुद्धा तुम्ही फिक्स्ड कॅपिटल खरेदी करू शकता. नेक्स्ट आहे एक्सटेंट ऑफ लीज ऑर रेंट. तुम्ही ऑर्गनायझेशनची, आता तुमची लँड जी आहे ती तुमची स्वतःची नसेल तर मग ती तुम्ही लीजवर घेतली आहे, किंवा दर महिन्याला तुम्ही त्याचा रेंट देता, वर्षाला रेंट देता, असं जर असेल तर तो तुमचं काय आहे, फिक्स्ड कॅपिटल. जरी तुम्ही ती लीजवर किंवा रेंटवर घेतलेली असेल तरीसुद्धा ते तुमचं फिक्स्ड कॅपिटल आहे. कारण मॅन्युफॅक्चरिंग सेंटर जे असतात ते असं कधीच होत नाही की आज एखाद्या जागी त्यांनी त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं आणि पुढच्या 8 ते 10 दिवसात त्यांनी तिथून दुसरीकडं शिफ्ट केलं, असं होऊ शकत नाही. कारण जे तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करता तेव्हा तुम्हाला त्याच्यासाठी मोठे मोठे प्लांट तयार करावे लागतात, त्याच्यासाठी बऱ्याच प्रकारचं डेव्हलपमेंट तुम्हाला करावं लागतं, मशिनरी तिथे तुम्हाला सेट करायला लागतात, त्या मशिनरींबरोबर ज्या काही बाकीच्या वस्तू लागतात त्या तुम्हाला तिथे सेट करायच्या असतात. तर हे सहज शक्य नसतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही लीजवर किंवा रेंटवर एखादी लँड घेता, एखादी बिल्डिंग घेता, तेव्हा घेतानाच तुम्ही पुरेपूर विचार करून ती गोष्ट केली पाहिजे, किंवा प्रत्येक बिझनेसमॅन हे करत असतो. त्यामुळं जे काही तुमचं लीज किंवा रेंट आहे हे तुमचं काय आहे, फिक्स्ड कॅपिटल आहे. ॲग्रीमेंट टू सब कॉन्ट्रॅक्ट, जर तुमचे काही कॉन्ट्रॅक्ट असतील, तुमचे काही जर ॲग्रीमेंट असतील तर ते सुद्धा काय आहे, तुमचे फिक्स्ड कॅपिटल आहे. ॲक्विजिशन टू ओल्ड ॲसेट, एखादी जुनी ॲसेट जरी तुम्ही ॲक्वायर्ड केली असेल, एखादी जुनी ॲसेट जरी तुम्ही खरेदी केली असेल, किंवा तुमची एखादी जुनी ॲसेट विकून तुम्ही नवीन घेतली असेल, किंवा विकली असेल आणि त्याच्या बदल्यात तुम्ही कोणाकडून पैसा घेतला असेल. सपोज आता मी लँड, फॉर एक्झाम्पल काही वर्षापूर्वी मी लँड खरेदी केली होती, तेव्हा त्या लँडचे रेंट कमी होते, पण आत्ताच्या कंडिशनला जेव्हा मी विकती आहे तेव्हा त्याच्यावर मला फायदा होतो आहे. सपोज एखादी लँड मी 50,000ला खरेदी केली होती, पण आज त्या लँडचे रेट आहे 1,00,000, तर तो माझा फायदा झाला, बरोबर. नाहीही फायदा होत असेल, जरी आपण वापरलेल्या वस्तू विकतो, जर आपण फर्निचर विकतो, आपल्या मशिनरी विकतो, फायदा जरी होत नसेल तरीही त्याच्यापासून आपण पैसा क्रिएट करतो आहे, म्हणजे ती काय आपली फिक्स्ड ॲसेट आहे. इंटरनॅशनल कंडिशन, कधी कधी फिक्स असेटवर काय अफेक्ट करते, तुमच्या इंटरनॅशनल कंडिशन. सपोज की तुमचे अंतर्गत व्यवहार किंवा देशाबाहेरचे व्यवहार कसे आहेत, किंवा आपल्या म्हणजे कंट्रीमधलेच व्यवहार कसे आहेत, आपले रिलेशन कसे आहे, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा तुमच्या फिक्स ॲसेटवर अफेक्ट करत असतात. पॉप्युलेशन ट्रेंड, लोकांमध्ये कुठला ट्रेंड झाला आहे. आता बाकीचं गोष्टींचा विचार न करता जर आपण ट्रेंडचा विचार केला तर फॅशनवर जाऊ शकतो. कपड्यांचं फॅशन बदलत असतं सारखं, लोकांना नवीन नवीन गोष्टी हव्या असतात, तर ह्या गोष्टी काय करतात, तुमच्या फिक्स्ड कॅपिटलवर अफेक्ट करतात. कस्टमरचा परफॉर्मन्स, परत कम्पॅरेटिव्ह फॅक्टर्स, बरेच कम्पॅरेटिव्ह फॅक्टर्स म्हणजे काय, आता एखाद्या दुकानदाराने जर एखाद्या वेगळ्या पद्धतीने चालू केलं असेल, दुसऱ्या वेगळ्या पद्धतीने चालू करेल. मॅन्युफॅक्चरिंग सेंटरमध्ये पण असू शकतं की एक मॅन्युफॅक्चरिंगवाला ही वस्तू 2 रुपयाला देतो, तर तो दुसरावाला ती 1.5 रुपयाला देईल. हे पण फॅक्टर तुमच्या ह्याच्यावर अफेक्ट करत असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, डिपेंड कशाशी कन्सर्न आहेत, फॅक्टर्स अफेक्टिंग द फिक्स्ड कॅपिटल. आता हा जो क्वेश्चन आहे फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट, हा क्वेश्चन कदाचित तुम्हाला बिग लॉंग क्वेश्चनमध्ये येऊ शकतो. 20 मार्क्ससाठी जो एक क्वेश्चन येत असतो, शेवटचा क्वेश्चन असतो तो क्वेश्चन नंबर 6, त्यामध्ये तुम्हाला हा क्वेश्चन येऊ शकतो. मग आता त्याच्यामध्ये फक्त फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट पण येऊ शकतं, किंवा फक्त वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट पण येऊ शकतं. बट माझा तर आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स असा आहे
की या फर्स्ट चॅप्टरमधला जास्तीत जास्त वेळा डिफरन्स बिटवीन आलेला आहे. डिफरन्स बिटवीन फिक्स्ड कॅपिटल आणि वर्किंग कॅपिटल, जे आपण पुढे बघणारच आहोत. 4 मार्कासाठी येत असतं फिक्स्ड कॅपिटल आणि वर्किंग कॅपिटल. लास्ट इयरसुद्धा येऊन गेलेला क्वेश्चन आहे तो, फिक्स्ड कॅपिटल आणि वर्किंग कॅपिटल, डिफरन्स बिटवीन फिक्स्ड कॅपिटल आणि वर्किंग कॅपिटल. तर यावर्षी लास्ट इयर जर ते तशा पद्धतीने आलं होतं, तर यावर्षी होऊ शकतं की तुम्हाला 4 मार्कासाठी फक्त फिक्स्ड कॅपिटल एक्सप्लेन करायला येऊ शकतं किंवा फक्त वर्किंग कॅपिटल एक्सप्लेन करायला येऊ शकतं. सो त्या दृष्टीने विचार करून हे सगळे पॉईंट त्याच्यामध्ये कव्हर होणं गरजेचे आहेत. जर तुम्हाला 4 मार्कासाठी हा क्वेश्चन येत असेल तर हे सगळे पॉईंट लिहून त्याच्यानंतर हे पॉईंट आणि त्या पॉईंटचं 1-1, 2-2 लाईनमध्ये ॲटलिस्ट एक्सप्लेनेशन तुमचं एक्सपेक्ट आहे. ठीक आहे. तर हा आजचा आपला व्हिडिओ होता फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंटवर. आता याच्यानंतरचा पुढचा व्हिडिओ आपण बनवणार आहे वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट. थँक्यू.